भाजप पक्ष संपवण्यासाठी मुश्रीफांची सिस्टमॅटिक पद्धत. आमदार शिवाजी पाटील. मुश्रीफ मुक्त गोकुळ अशीच रणनीती, अशीच माझी भूमिका कायम असणार, अशी प्रतिक्रिया आमदार शिवाजी पाटील यांनी दिली आहे. गोकुळमधील राजकारणाबाबत बोलत असताना त्यांनी मुश्रीफांचा तीव्र विरोध केला आहे. भाजप संपवण्यासाठीच त्यांनी पद्धतशीरपणे काम केलेलं असल्याचं परत मुश्रीफांवर पुन्हा एकदा रोग धरला आहे. भाजप मुक्त काम मुश्रीफ यांनी केलेलं आहे. महायुतीचा कोणताही नियम मुश्रीफांनी पाळलेला नाही. भाजप सोडून प्रत्येकाशी त्यांनी आघाडी केली. हा पक्ष कसा संपेल यासाठी त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीनं काम केले. त्यामुळे माझा मुश्रीफांना कायम विरोध असेल, असा आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटलेला आहे. गोकुळला डाग लागेल अशा पद्धतीचं काम करू नका, असा एक इशारा हसन मुश्रीफ यांनी 2 दिवसापूर्वी प्रशासकांना दिल्याचं बघायला. आता डाग लागणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे होती. डाग लागू नये म्हणून आम्ही काळजी घेतली. म्हणून हे त्यांच्या साहेबांच्या लक्षात काय येत नाही मला माहित नाही. शासनातले मंत्री आहेत साहेब, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आज ते असते वेळी प्रशासन लागते, याचा अर्थ कुठेतरी चुकीचं होत असेल म्हणून लागलं ना. मला वाटतं परवाशी सुप्रियाताईंचं मी थोडंसं एक ट्वीट ऐकलं. त्या बोलल्या, त्या व्यवस्थित बोलल्या असं मला वाटते. त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने त्यांना बोललेत. त्यांचे जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्षांनी पण चांगलं बोलून गेले, तसं मी पण ऐकलं. आणि जे सत्य ते बोलून गेले ते लोक. आम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करतोय. आम्हाला दूध गोकुळ हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा ब्रँड आहे. आज चांगल्या ताकदीने आणि कसं पुढे जाता येईल त्याचे आम्ही प्रयत्न करू आणि करणार आहेत. आम्ही वैयक्तिक लक्ष घालून आम्ही अजून काही ठिकाणी समजा रेल्वेज असेल किंवा अजून कुठल्या संस्था असेल, अजून कुठले मोठमोठे इंडस्ट्री असतील, तिथं आम्ही गोकुळ अजून कसं वाढेल त्याची आम्ही काळजी घेतोय आणि प्रामाणिकपणे ते काम करतोय. आता मी नेत्यांची नावं घेणे योग्य नाही. काय बऱ्याच नेत्यांचे कारखाने आहेत, संस्था आहेत, केडीसीचं लोन आहे. त्यांचे न बोलण्यासारखी मनस्थिती आहे. खरं त्यांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा मला देतात, माहिती देतात आणि पाठीशी सोबत आहेत आपल्या. खरं आता त्यांच्या अडचण काय करणार, म्हणजे उघडपणे येऊ शकत नाही. सगळ्यांना वाटते शिवाजी चांगलं काम करतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत, तो चांगला निर्णय झाला. 30 वर्षापासून एक व्यक्ती 25 वर्षापासून मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचा मंत्री असते वेळी, आणि गोकुळ त्यांच्या ताब्यात, केडीसी त्यांच्या भाग्यात, कमीत कमी जिल्ह्यात ते 10-15 कारखाने लोन आहे त्यांचं. प्रत्येक नेत्याला त्यांनी कर्ज दिलेले आहे आणि कर्ज देतेवेळी विचार नाही केला. आता याच्यावरती परत आणि 100 करोड समाजाला आपण दावा ठोकतील, डोकं ते हरकत नाही. हे सत्य ही परिस्थिती आहे आणि ते तुम्हाला मी पुढच्या कडीमध्ये केडीसीचं मी करून देतो ना, व्यवस्थित करून देतो. आता गोकुळच्या तर गोकुळ एक ते क्लिअर होते सर्व. सोबत नको ती भूमिका तुम्ही पहिल्यापासून आता पण तेच आहे. ते अजूनही कायम आहे का? कारण अजूनही हसन मुश्रीफ म्हणतात आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. नाही, हसन मुश्रीफ साहेब म्हणतात महायुती म्हणून, तर महायुतीचा त्यांनी साहेबांनी कुठलाही नियम आणि अटी पाळलेला नाहीये. भाजप मुक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस साहेबांनी पुढाकार घेतला. भाजप सोडून तिकडे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आघाडी केली. भाजप कसा संपेल या विचाराने त्यांनी एकदम सिस्टमॅटिक काम केलंय. आणि एवढंच सांगेन की माझं मत वैयक्तिक, मी मुश्रीफ साहेबांसोबत कधी जाऊ शकत नाही आणि मुश्रीफ मुक्त गोकुळ असाच मी सांगेन, एवढंच सांगू इच्छितो. बस. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.